हॅलो फ्रेंड्स, ओम नमः शिवाय. वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि महालक्ष्मी टेम्पलमधून आम्ही निघालोय. आता आम्ही नेक्स्ट लोकेशनला, नेक्स्ट मंदिराकडे वळतोय. तर हे आमचं लास्ट आणि 5वं मंदिर आहे, ते म्हणजे बाळूमामा आदमापूर. आणि इथून कोल्हापूरमध्ये आदमापूर ऑलमोस्ट आम्हाला जास्तीत जास्त 31 ते 40 मिनटं इतकं वेळ लागेल आणि तिथे आम्ही पोहोचून जाऊ. आणि हा जो आमचा प्रवास आहे हा लास्टचा आहे, लास्टचा स्टॉप आहे, लास्टचं देवस्थान आहे. आणि मग आम्ही बाळूमामाचं दर्शन घेऊ आणि त्यानंतर मग डायरेक्ट घरी असू. सो चला मग. आपण आता बाळूमामा देवस्थान जवळ पोहोचलेलो आहोत आणि इथून काहीस हार फुले वगैरे घेऊ आणि मंदिरात जाऊ. इथे तशी पाहायला गेली तर काही आता सध्या गर्दी नाहीये, त्याच्यामुळे आमचं पटकन दर्शन होईल. नारळ का नको, फुलं हे द्या. हार कसा? चप्पल कुठे ठेवणार? इथं ठेवूया की. पैसे गर्दी आहे. किती वेळा हो लहानपणी आलोय. त्रैलोक्य राणा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबर. आमचा आई आपण गेलेली गेले डायरेक्ट आत एंट्री. आई गेली वर. नाही कोणच नाही तिथं. आम्हाला कोण लावलाय ग? तिकडे चल ग, चल. हो, ते ओरिजिनल असेल बघा नि जरा. ओरिजिनल तर मग हे होते बाळूमामाचे देवस्थान म्हणजे आदमापूर. तर आम्ही
खूप चांगलं असं दर्शन घेतलं. काहीही गर्दी नव्हती, कारण की संध्याकाळचे 5-5:30चा टाइम झाला, त्याच्यामुळे पूर्ण खाली होतं. आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा बर्थडे होता, बाळूमामाचा जन्मदिवस होता, त्याच्यामुळे आमचं आदल्या दिवशी खूप चांगलं असं दर्शन झालं. आणि मग तिथून दर्शन घेतलं, बाहेर थोडंफार काही खरेदीचं सामान होतं ते घेतलं आणि त्याच्यानंतर फायनली आम्ही घरी जाण्यासाठी निघालोय. आणि एका दिवसामध्ये मोस्टली आमची 5 देवस्थानं कंप्लीट झाली आणि खूप चांगले सगळ्याच देवस्थानचं आमचं दर्शन झालंय. आणि आता आम्ही चाललोय घरी. ती बाई वेगळी आहे, जरा अँटिक पीस आहे. गाडी 850 दाखवा की मनाला हिवावं. चांगला आहे कलर. आई कलर भारी आहे की. चांगला की. तर मग माझी आजी खूप दिवसांत कोल्हापूरला आली होती, कारण तिचं जे हे वय झालंय त्या वयामध्ये तिला नेहमी बाहेर जास्त जाता येत नाहीये, ती घरीच असते. त्याच्यामुळे ती खूप दिवसांत कोल्हापूरला आली होती आणि तिला असं होतं की कोल्हापूरमधून मला साडी घ्यायची. ती नॉर्मली साड्या घेत असते, पण ती बाहेर कुठेतरी गेली तर अजूनच तिचा क्रेज वाढतो आणि तिला त्या घ्याव्याशा वाटतातच. त्याच्यामुळे असं 2000 years later. झाले की दुकानामध्ये एका घेऊ. सो गाडी थांबवली, साड्या वगैरे सिलेक्ट करायला तिने स्टार्ट केल्या. 1 तासांत जाऊन तिला कुठेतरी 2 साड्या पसंत आल्या, तिने साड्या घेतल्या. बायका म्हटलं की ह्या गोष्टी पाहायलाच भेटतात. आणि साडी पसंत झाली, साडी घेतली आणि मग रात्रीचे कुठे 8 वाजले होते तेव्हा आम्ही तिथून निघालो फायनली. आणि मग खूपच थकलो होतो, त्याच्यानंतर डायरेक्ट मग आम्ही घरी गेलो. सो 8:30 पर्यंत आम्ही घरी पोचलो. आणि हा होता माझा देवस्थानचा लास्ट व्लॉग. तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा. त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप 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 प्रेम द्या. तर मी भेटेन तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय गाईज.